हॅलो, वेलकम टू डे वन ऑफ कंप्लीट वेब डेव्हलपमेंट सिरीज. तर मी पटापट तुम्हाला सांगतो की आपण या सिरीजमध्ये काय बघणार आहोत. ठीक आहे. मी सगळं तसं नोट डाऊन केलेलं आहे, त्या प्रकारे तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर आपण ह्या सिरीजमधून काय काय शिकणार आहोत, त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण HTML शिकून घेणार आहोत. त्यानंतर CSS शिकणार आहोत, जावास्क्रिप्ट शिकणार आहोत, गिट आणि गिटहब काय असते आणि ते शिकणार आहोत. त्यानंतर आपण वेबसाईट्सला कशा प्रकारे डिप्लॉय करू शकतो सर्व्हरवर, राईट? आणि ते सगळं फ्रीमध्ये कसं आपण करू शकतो. त्यानंतर आपण शिकणार आहोत GSAP ॲनिमेशन. त्यानंतर आपण शिकणार आहोत रिॲक्ट JS, नेक्स्ट JSचे बेसिक्स तुमच्याकडून करून घेणार. बेसिक्स म्हणजे तुमच्याकडून काही 1-2 ॲप्स क्रिएट करून घेणार. त्यानंतर आपण शिकणार टेलविंड CSS, मटेरियल UI अँड शॅड CN. ओके. तर हे सगळे CSS लायब्ररी आहे. हे टेलविंड, मटेरियल आणि शॅड CN. SCSS शिकणार आपण, जे की प्री प्रोसेसर आहे CSSचं. त्यानंतर Node.js चे बेसिक्स शिकणार आपण. फायरबेस आणि ॲपराईट शिकणार, जे की आपण बॅकएंडसाठी यूज करू शकतो डायरेक्टली. ठीक आहे. तर आपल्याला बॅकएंड क्रिएट नाही करावं लागणार. फायरबेस आणि ॲपराईट अगर आपण यूज केलं तर आपण डायरेक्टली बॅकएंड त्यांचं यूज करू शकतो. आणि जे काही कॉमन ट्रिक्स अँड टिप्स राहणार ते मी तुम्हाला शिकवता शिकवता सांगणार. आणि एआयचा यूज तुम्ही तुमच्या वर्कमध्ये कसा कराल, राईट? ते पण मी तुम्हाला ह्या सिरीजमध्ये शिकवून देणार. ठीक आहे. तर तुम्ही काय एक्सपेक्ट करू शकता ह्या सिरीजमधून. ठीक आहे. तर हे सिरीज बघून तुम्ही कमीत कमी टाईममध्ये एक वेब डेव्हलपर बनवू शकता. ठीक आहे. त्यानंतर तुमचे जे काही स्वतःचे आयडियाज असेल किंवा स्वतःचे काही पर्सनल प्रोजेक्ट असेल, तर तुम्ही त्यावर सुद्धा स्वतःहून वर्क करू शकता. तुम्हाला जर वाटतंय तर तुम्ही फ्रीलान्सिंग जर्नी तुमची ह्या कोर्स नंतर लगेच स्टार्ट करू शकता. तुमच्यात तेवढा कॉन्फिडन्स येऊन जाणार की तुम्ही दुसऱ्यांचे प्रोजेक्ट्स घेऊन करू शकणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही इंटर्नशिप आणि जॉबसाठी रेडी होऊन जाल हे कोर्स केल्यानंतर. ठीक आहे. त्याच्यानंतर काही रिक्वायरमेंट्स आहेत जे की कंपल्सरी आहे तुमच्याकडे ते पाहिजे. ठीक आहे. अ, तर दिवसाचे 4 ते 5 तास तुम्ही कमीत कमी द्या. म्हणजे तेव्हा जाऊन एका स्पेसिफिक टाइम पिरियडमध्ये जे काही आपण डिफाईन केलं आहे त्यामध्ये तुमचं होईल. आणि तुम्ही कॉन्सिस्टंट आणि डिसिप्लिननं पूर्ण सीरीज बघायला पाहिजे. ठीक आहे. असं नाही व्हायला पाहिजे की तुम्ही 1 दिवस बघताय, 2 दिवस बघताय, 1 हप्ता बघताय, 2 हप्ता बघताय आणि सीरीज मग त्यानंतर बघतच नाहीये किंवा 2-2 दिवसाच्या गॅपने बघताय. असं असं नको व्हायला. तुम्ही रोज-रोज जे मी सांगितलं त्याप्रमाणे करा. तुमचं सगळं होऊन जाणार त्यामध्ये कव्हर. आणि तुमच्यामध्ये एक डिझायर पाहिजे, म्हणजे की तुम्ही स्वतःहून शिकाल. आहे ना? तुम्हाला स्वतःहून शिकायची इच्छा पाहिजे. तेव्हाच जाऊन तुम्ही ते शिकू शकता. एक बेसिक लॅपटॉप चालून जाणार, एक बेसिक लॅपटॉपवर तुमचं काम होणार. आणि लॅपटॉपमध्ये VS कोड इन्स्टॉल पाहिजे. VS कोड काय असते, तर आपण जे पण काही कोड करणार ते एडिट करण्यासाठी आपल्याला एक कोड एडिटर पाहिजे, राईट? तर आपण VS कोड यूज करून राहिलो, जे की एक ओपन सोर्स आहे. तर VS कोड तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ब्राउझरमध्ये जा आणि डाउनलोड VS कोड जरी सर्च केलं ना, डाउनलोड VS कोड सर्च केलं तर तुम्हाला पहिल्याच नंबरवर साईट भेटून जाईल व्हिज्युअल स्टुडिओ कोडची. तर इथे जाऊन तुम्ही तुमच्या सिस्टमच्या हिशोबाने डाउनलोड करून घ्या. आणि डाउनलोड केल्यानंतर राईट टिक कराल. सगळ्यात पहिले राईट टिक कराल तुम्हाला जिथे पण म्हणेल आणि इन्स्टॉल करून घ्याल. जसं की तुम्ही नॉर्मल ॲप्स वगैरे इन्स्टॉल करतात त्याप्रकारेच. ठीक आहे. आणि एक तुम्हाला कोणतं पण ब्राउझर लागणार. जसं आपण क्रोम ब्राउझर यूज करू आपल्या सिरीजसाठी. तुम्ही कोणतं पण ब्राउझर यूज करू शकता. पण क्रोम केलं तर बेटर राहील माझ्या हिशोबाने. कारण म्हणजे आपण सेम राहणार. ओके. आता माझी स्ट्रॅटेजी काय आहे तुम्हाला शिकवण्यासाठी. ठीक आहे. तर मी सगळे इम्पोर्टंट टॉपिक्स जे आहे ना, जे की वेब डेव्हलपमेंटमध्ये लागतात. वेब डेव्हलपमेंटसाठी जे पण इम्पोर्टंट टॉपिक राहणार ते मी तुम्हाला सगळे शिकवणार, की काय गरजेचं आहे. पण जे इम्पोर्टंट आहे, व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट तेच मी तुम्हाला सांगेन आणि लवकरात लवकर कव्हर करेन. आणि जे इम्पोर्टंट टॉपिक आहे त्याचं इन डेप्थ मी तुम्हाला सांगेन, कशाप्रकारे ते लक्षात ठेवायचे, कशाप्रकारे यूज करायचे. आणि आपली लर्निंग जे आहे ते प्रोजेक्ट बेस राहणार आहे आणि तुम्हाला असाइनमेंट्स देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही फक्त असाइनमेंट करा मी दिले ते आणि प्रोजेक्ट्स बनवा. तुमचं तेवढं होऊन जाणार. ठीक आहे. एक्सपेक्टेड टाईम हे कंप्लीट सीरीज करण्यासाठी किती लागणार? तर ठीक आहे. मॅक्सिमम नाही का 3 महिने आपल्याला लागेल. 3 महिने लागेल. 3 महिन्याच्या अंदर आपण हे सगळे जे इथे नोट केले आहे आणि प्लस याच्यानंतर वर पण अजून काही आपले आहे सुटलेले याच्यात, ते पण आपण कव्हर करून घेऊ विथिन 3 मंथ्स. ओके. तर काही लोक म्हणू शकते की
3 महिन्यात एवढं सगळं कसं होणार? तर होऊन जाते 3 महिन्यात. जेवढं माहीत आहे की 3 महिन्यात ते होऊन जाते आरामात. एवढं म्हणजे टफ नाही आहे वेब डेव्हलपमेंट. तुम्ही फक्त सांगितल्याप्रमाणे करा आणि स्वतःहून करायची कोशिश करा. सगळ्या गोष्टी सगळेजण मी पण नाही सांगू शकत, कोणी पण तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही सांगू शकत. जिथं पण अटकन तिथं तुम्ही मला विचारू शकता, ठीक आहे? किंवा नेटवर जाऊन तुम्हाला सगळं भेटून जाते. ChatGPTवर तुम्हाला सगळं भेटून जाते आजच्या दिवशी, आहे ना? Googleचं जेमिनी आहे, जेमिनीवर जाऊन तुम्हाला सगळं भेटून जाते. तर असं करा म्हणजे तुम्ही अटकाल नाही कुठे. तर 3 महिन्यात होऊन जाते. तसं तर 6 महिने, 8 महिने पण लावतात लोकं, 1 वर्ष पण लागतात, ठीक आहे. तर ते तुमच्यावर आहे. तुम्हाला अगर 6 महिन्यामध्ये शिकायचं आहे, तर तुम्ही 6 महिने लावून शिका. पण तुम्हाला अगर 3 महिन्यात शिकायचं तुमच्याकडे टाईम पिरियड कमी आहे, राईट? तर तुम्ही 3 महिन्यात शिकू शकता आणि जॉब घेण्यालायक तुम्ही बनू शकता 3 महिन्यात. आणि 3 महिने टाईम टाईम पिरियड सफिशियंट आहे, ठीक आहे. अगर तुम्ही पार्ट टाईममध्ये करताय, हळू-हळू करताय, इन्कन्सिस्टंटली करताय, तर तुम्हाला 6-8 महिने, 1 वर्ष लागणार. बट तुम्ही कंटिन्युअसली केलं, ठीक आहे, थोडं डिसिप्लिन तुमच्यामध्ये आणलं, तर 3 महिन्यात होऊन जाणार. ठीक आहे, तर आता बेसिक इंट्रोडक्शन आपण चालू करू HTML बद्दल, ठीक आहे. सो व्हॉट इज अ वेबसाईट? ओके. तर वेबसाईट्स आर अ फाईल स्टोअर्ड ऑन अ सर्व्हर. ओके. तर सर्व्हरवर जे फाईल स्टोअर असतात त्याला आपण वेबसाईट्स म्हणतो. ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल आपण Amazon.com सर्च करतो. ओके. तर Amazon.com सर्च केलं आपल्याला इथे काही इमेजेस दिसले, काही प्रोडक्ट्स दिसले, बरोबर? तर हे आहे ना, हे फाईल आहे जे की Amazonच्या सर्व्हरवर स्टोअर आहे. ठीक आहे. आणि ते सर्व्हर इंटरनेटशी कनेक्टेड आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण इथे सर्च केलं तर ते फाईल आपल्याला ॲक्सेस झाली आणि आपल्या ब्राउझरवर ते फाईल दिसली. ठीक. व्हॉट इज फ्रंट एंड अँड बॅक एंड? ठीक आहे. तर वेबसाईट जे आपण कोणती पण वेबसाईट बघतो त्या वेबसाईटचे फ्रंट एंड आणि बॅक एंड 2 असतात. ठीक आहे. जसं आपण Amazon.com बघितलं तर त्यामध्ये जेव्हा आपण वेबसाईट इथे सर्च केली, ठीक आहे. जेव्हा आपण वेबसाईट सर्च केली तरी आपल्याला एक फाईल मिळाली जे की इथे लोड झाली आणि आपल्याला एक पेज दिसलं. ठीक आहे. आपल्याला एक वेब पेज दिसलं. तर हे जे आपल्याला दिसत आहे ना, हे सगळं फ्रंट एंडमध्ये बनलं आहे. ठीक आहे. आणि इथे जे सगळे प्रॉडक्ट्स वगैरे आले आहेत, हे डाटामधून आले आहे. आहे ना? आणि हे सगळे प्रॉडक्ट्स आपल्या कॉम्प्युटरमध्ये जर सेव्ह नाही आहे ना, हे डाटावरून आले आहे आणि ते दिसत आहे. बरोबर? हं. तर हे जे सगळे आपल्याला दिसत आहे, हे पेज लोड होत आहे. हे सगळे इथे बटन्स वगैरे आहे. जे पण काही लोडर आहे, हे आहे सगळ्या वस्तू आहेत, हे आपण फ्रंट एंडने केलेलं आहे. ठीक आहे. तर हे सगळं कोड कोड वापरून बनवावं लागते आपल्याला. तर कोडिंग करून आपण हे सगळं क्रिएट करू. आणि बॅकएंड जे असते त्याचं बॅकएंडचं मेन काम काय असते? आपण बॅकएंडचा यूज करू शकतो डाटा स्टोअर करण्यासाठी. स्टोअर म्हणजे डाटा क्रिएट, रीड, अपडेट, डिलीट. ठीक आहे. करंट ऑपरेशन्स जे आपण म्हणतो. ठीक आहे. डाटासोबत जे पण आपल्याला काही करायचं आहे, जसं डाटा आपल्याला डाटाबेसमध्ये सेव्ह करायचा आहे किंवा डाटावर काही आपल्याला प्रोसेसिंग करायची आहे, तर आपण बॅकएंड वापरतो त्यासाठी. आणि जसं आपण कोणता डाटा फेच करून राहिलो, ठीक आहे. जसं आपण कोणत्या पेजवर गेलो, तर आपण हा डाटा मागवून राहिलो, ठीक आहे. तर हे डाटा मागवणे आणि कोणता डाटा पाठवणे किंवा आणि युजर इंटरफेसेस जे आहे त्यांना अपडेट करणे, हे सगळं काम असते फ्रंट एंडचं. तर कोणत्या फाईल्स वापरून आपण वेबसाईट बनवू शकतो. तर आपण वेबसाईट बनवण्यासाठी 3 फाईलचा वापर करतो. जसं सगळ्यात पहिले म्हणजे आपण HTML फाईल वापरतो. त्यानंतर आपण CSS फाईल वापरतो आणि जावास्क्रिप्ट हे तिन्ही पण वापरून आपण एक वेबसाईट पूर्णपणे बनवू शकतो. तेच मी तुम्हाला ह्या सगळ्या सीरीजमध्ये सांगणार आहोत, की कशाप्रकारे आपण ह्या तिघांचा पण वापर करून डिफरंट डिफरंट टाइप्सची वेबसाईट बनवू. ठीक आहे. HTMLचे बेसिक्स आहे. तर HTMLचे बेसिक्स शिकण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये काही लिंक्स देतो. तर तुम्ही YouTube चॅनलवर जा आणि ते व्हिडिओज बघून टाका. ठीक आहे. तुम्ही मी दिलेले व्हिडिओज बघितले, तेवढं सफिशियंट आहे HTML कंप्लीट करायसाठी. HTML तुमचं 1 दिवसात होऊन जाईल. त्याच्यावर जास्त लागत नाही किंवा 2 दिवस लागेल. त्यावर तर HTMLला टाईम देऊन काही मतलब नाही आहे. तुम्ही फक्त तेवढं बघून घ्या एकदा आणि एकदा तुम्ही स्वतःच्या हाताने टाइप करून बघा. त्यांनी जे पण सांगितलं आहे, ते स्वतः प्रॅक्टिस करा. तेवढं मोर दॅन इनफ आहे. पण तुम्ही HTML कोशिश करा एका दिवसात कंप्लीट करायची. जर नाही झालं तर 2 दिवसात करू शकता. आणि ठीक आहे, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मग. बाय, टेक केअर.